उपवास म्हटलं की साबुदाणा वडा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ असतो. बाहेरून छान असा खरपूस कुरकुरीत आणि आतून मऊ चविष्ट असा घरच्या घरी वडा मिळाला तर खाण्याची मज्जाच वेगळी असते. पण बरेच जणांचे वडे तेलात फुटतात, तळल्यानंतर लगेच मऊ पडतात. काही वेळा साबुदाणा चिकट होतो, वड्यांचा आकारही नीट राहत नाही. खरं तर काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी अगदी कुरकुरीत साबुदाणा वडे तयार होऊ शकतात. यासाठी साबुदाणा भिजवण्याची पद्धत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. साबुदाणा फक्त भिजेल इतकेच पाणी घालावे. जर तुम्ही वाटीचे प्रमाण घेत असाल तर अशा या वाटीच्या प्रमाणे आपण 2 वाट्या साबुदाणा घेतला आहे. याचे आपण वडे बनवणार आहोत. 2 वाट्या साबुदाणा घेतल्याप्रमाणे याचे 15 ते 20 लोकांना पुरतील असे वडे बनतात. सर्वात आधी 2 कप साबुदाणा स्वच्छ धुवून त्यात पाणी अगदी साबुदाण्याच्या पातळी इतकेच घाला. 5 ते 6 तास किंवा रात्रभर झाकून ठेवा. सकाळी प्रत्येक दाणा मोकळा आणि छान फुललेला दिसेल. साबुदाणा भिजल्यानंतर हाताने दाबल्यावर सहज मऊ झाला तर साबुदाणा योग्य भिजला आहे असं समजावं. आता हा भिजलेला मोकळा झालेला साबुदाणा एका परातीमध्ये काढून घेतला आहे. आता यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. 2 वाटी साबुदाणा घेतल्यास आपण 1 वाटी शेंगदाण्याचा कूट वापरणार आहोत. हे प्रमाण वडे बनवण्यासाठी परफेक्ट आहे. जर तुम्ही उपवासासाठी बनवत असाल तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ, थोडीशी साखर घालून आपण हे जाडसर बारीक करून घेणार आहोत. जर उपवास असेल, तुम्ही जिरे खात नसाल तर फक्त हिरवी मिरची वापरू शकता. वाटलेली मिरची आपण साबुदाणामध्ये घालून घेणार आहोत. मिरची वाटताना आपण 1 चमचा मीठ वापरलं होतं. आता इथे आपण पुन्हा 1 चमचा मीठ घालून घेणार आहोत. एका वाटीसाठी आपण 1 चमचा मीठ, अशाप्रमाणे आपण 2 चमचे मीठ इथे वापरले आहे. अर्धी वाटी यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत. दही घातल्याने वड्याची चव छान आंबट गोड अशी लागते. जर तुम्हाला वड्यामध्ये दही वापरायचे नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता यामध्ये आपण 3 ते 4 उकडलेले बटाटे स्मॅश करून यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे मिश्रण जसे आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. पाण्याचा जराही न वापर करता हे असे मळून घ्यायचं आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे. आता आपले हे वड्याचे पीठ तयार झाले आहे. बटाटे वापरताना शक्यतो ते थंड झालेले असावेत. गरम बटाटे वापरू नका, याने वड्याचे पीठ पातळ होण्याची शक्यता असते. हे वड्याचे पीठ तयार झाले आहे. आता हे परातीमधून हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेतले आहे. आता आपण याचे वडे बनवून घेणार आहोत. वड्याचे पीठ जास्त वेळ न ठेवता याचे लगेचच वडे बनवून घ्यावे, कारण पीठ सैलसर होण्याची शक्यता असते. एका वाटीमध्ये आपण पाणी घेऊन हाताला पाण्याचा वापर करून हाताला पाणी लावून लहानसा गोळा घेऊया. अशा प्रकारे चपट्या आकारामध्ये वडे बनवून घेणार आहोत. वड्याचा आकार तुम्ही तुमच्या मर्जीनुसार बनवू शकता. वडे जास्त जाडसर किंवा पातळ नसावे, अशा प्रकारे आपले वडे असावे, म्हणजे वड्यामध्ये जास्त तेल राहिले जाणार नाही. अशा आकारात आपण हे वडे तयार करून घेतले आहेत. जास्त पातळ किंवा जास्त जाडसर नाही, मध्यम आकारात आपण ह्या वड्याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे. अशा पद्धतीने आपण हे सर्व वडे बनवून घेणार आहोत. अशा साईजमध्ये जाड किंवा पातळ न ठेवता अशा पद्धतीने आपण हे वडे बनवून घेणार आहोत, जेणेकरून आपले हे वडे पुरीसारखे टम्म फुगतील आणि बराच वेळ कुरकुरीत राहतील. सर्व वडे तयार करून घेतले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम कडकडीत मोठ्या आचेवर गरम करून घेऊया. त्यामध्ये वडे सोडून घेऊ. सुरुवातीला 2 ते 3 वडे तळून घेऊ. वडे तळताना 3 ते 4 मिनिटे दोन्ही बाजूनी मोठ्या आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. याच पद्धतीने आपण हे सर्व वडे तळून घेणार आहोत. वडा तेलामध्ये फाटला नाही किंवा जास्तीचे तेल वड्यामध्ये राहिले गेले नाही, यावरूनच समजते की वड्याचे पीठ परफेक्ट आहे. साबुदाणा व्यवस्थित भिजला गेल्यामुळे आपले वडे छान व्यवस्थित झाले आहेत. तुम्ही जर पहिल्यांदा वडे बनवत असाल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने नक्की करून पहा. तुमचे ही वडे तेलात फसणार नाही, तेलकट होणार नाही किंवा मऊही पडणार नाहीत. या प्रमाणात साधारण 15 ते 20 वडे सहज बनतात. गरमागरम साबुदाणा वडे दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता. पहा, बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असे पुरीसारखे टम्म फुगलेले साबुदाणा वडे तयार आहेत.
रेसिपी एकदम साधी सोपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ऋतुजाज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्ही सुद्धा अशी ही साधी सोपी रेसिपी नक्कीच करून पहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.